शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर जरा सावध व्हा. दररोज गुंतवणुकीच्या संदर्भात होणारी फसवणूक आता समोर येत आहे. कधी इंटरनेटवरून तर कधी प्रत्यक्षरित्या शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास ते आपल्याला आर्थिक दृष्ट्या नुकसानदायक ठरू शकतं. अंजनगाव तालुक्यातील विहीगाव येथील मूलतः निवासी डॉक्टर सुहास भांबोरकर हे पुणे येथील रहिवासी असून दवाखाना चालवतात. त्यांनी 2 ते 3 वर्षापूर्वी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पुणे येथील ब्रोकर नितीन सरोदे यांना 50 लाख रुपये दिले होते, ज्यामध्ये डॉक्टर सुहास भांबोरकर यांना तोटा झाला आणि सदर नुकसानीची रकमेसाठी शेअर ब्रोकर नितीन सरोदे यांच्याकडे ते मागणी करत असत. ती रक्कम परत न केल्यामुळे डॉक्टर सुहास भांबोरकर सह अन्य दोघांनी पुणे येथून त्यांचे अपहरण करत पैसे मिळवण्यासाठी त्यांचे चक्क अपहरण केले असता पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले आहे. भुसावळ येथील रहिवासी विशाल वारके यांनी अमरावती ग्रामीण पोलिसांना मोबाईलद्वारे 16 जुलै रोजी तक्रार नमूद केली की त्यांचे जावई नितीन भास्कर सरोदे राहणार पुणे हे शेअर बाजारात ब्रोकर म्हणून व्यवसाय करतात. 15 जुलै रोजी त्यांना फोन आला की एका मोठ्या पार्टीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे असे सांगत ते संगमवाडी परिसरात भेटण्याकरता बोलवलेल्या त्या पार्टीकडे गेले. त्यांच्या पत्नींना मोबाईलवर त्यांनी सांगितले की मी उद्या घरी येतो, पण कोणाला काही सांगू नको. आणि त्यावेळीच त्यांनी घाबरत नितीन सरोदे यांनी त्यांच्या साडा विशाल वारके यालाही फोन केला आणि 20 लाख रुपये अकोट येथे घेऊन येण्यास सांगितले. कुणाला काही सांगू नको असे घाबरत सांगितल्याने विशाल वारके यांना संशय आला. त्यांनी तात्काळ अमरावती ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली. तक्रारीच्या आधारावर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी या वाहनाचा शोध घेतला असता अंजनगाव ते परतवाडा मार्गावर पत्रोड पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मारुती सुझुकी ब्रेझा क्रमांक MS14 GM 8670 हे वाहन तपासणी करता ताब्यात घेतले असता नितीन सरोदे व इतर 2 इसम डॉक्टर सुहास भांबोरकर, अल्केश गुर्दे हे या वाहनात दिसून आले. यांनी पत्रोड पोलिसांनी चौकशी केली असता डॉक्टर सुहास भांबोरकर यांनी नितीन सरोदे यांच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवलेली रक्कम परत न दिल्याने फसवणूक झाल्याचा आरोप करत त्यांनी पैसे न दिल्याने पैसे परत घेण्यासाठी हा प्लॅन रचला होता. पुणे येथून सरोदे यांना गाडीत बसून अहमदनगर मार्गे पांढरी येथे आले असता तेथील मित्र अल्केश गुर्दे यांना गाडीत बसवले. त्यानंतर भांबोरकर अल्केश सरोदे यांनी त्यांच्या मानेला चाकू लावून पैशाची मागणी करत 20 लाख रुपये अकोट येथे आणण्यास सांगितले होते. मात्र ही रक्कम पोहोचण्याआधीच ते तिघही पोलिसांच्या ताब्यात आले आहे. या प्रकरणात मल्हारा येथील भूषण मनोहर तायडे याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. डॉक्टर सुहास भांबोरकर हे मूळतः विहीगाव येथील रहिवासी असून ते डॉक्टरी व्यवसाय पुणे येथे करतात. पुणे येथे हाच व्यवसाय करत असताना शेअर्स ब्रोकर नितीन सरोदे यांची ओळख झाली आणि 50 लाख रुपये गुंतवणुकीसाठी दिले असता त्यांची फसवणूक झाल्याने त्यांनी हे पैसे काढण्यासाठी हे छक्कल लढवल्याची बाब पुढे आली असून या प्रकरणी पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेत ऐरवाडा पुणे पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले आहे. ही यशस्वी कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुनाथ नायडू आणि पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती.